बातमी पालघरमधनं येते। पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये 2 महिलांना मारहाण करण्यात आलेली आहे। नगरपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपच्या तेजेश पाटील यांनी विजय मिरवणूक सुरू असताना ही सगळी घटना घडलेली आहे। सीएनजी वाहनासमोर फटाके वाजवण्यास विरोध केल्यामुळे महिलांना मारहाण करण्यात आली। मारहाणीमध्ये दोन्ही महिला या जखमी झालेल्या आहेत। वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचे कळतंय। आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ही जखमी महिलांकडून करण्यात आलेली आहे। पाटीलांनी शिवीगाळ केली आणि ती शिवीगाळ केल्यानंतर लगेच ते भांडायला आमच्या गेटवरती सगळे त्यांच्या जोडीला होते। नंदू पाटील, गुरुनाथ तरे आणि उमेश मोरे, संदीप पाटील आणि मंदार पाटील आमच्या गेटवरती आले आणि आम्हाला मारहाण करायला लागले। आता कुठपर्यंत मला मारायचं? मला उमेश मोरे यांनी पोटात बुक्की मारली आणि नंदू यांनी माझे हात ओढून, मंदार पाटील यांनी ते संदीप पाटीलने माझी साडी ओढली आणि मला गेटवरती जोरात लोटून दिली। त्याच्यामुळे मी खाली पडल्यानंतर मी बेशुद्ध झाली। नंतर मला काहीच समजलं नाही। ज्यावेळेस निवडणुकीतून गेली, उमेदवार त्यांच्या जोडीला नव्हता, तरी पण मिरवणूक तिकडे गेली होती। जेव्हा मी अंगणातच होती, आमच्या भांडणाचा आवाज आला म्हणून मी धावत गेली, काय झालंय म्हणून ते चेक करायला। मारहाण एवढी जोरात चालू होती की गेट वगैरे तोडून रॉडवेड काढले होते। तिथे सावरण्यासाठी आम्ही तिथे गेलो, पण ऍक्च्युली तिथे जी लोक होते ते माझे काका नंदकुमार पाटील यांनी डायरेक्टली माझ्या भावाच्या मानेत हात घातला आणि त्याला अशा बडगड्या पडला। ती मारहाण त्याला वाचवायला जाण्यासाठी आम्ही तिथे मध्ये गेलो, त्याच्यात त्यांनी मला पण मारहाण केली।